क्षीराब्धिजावदे पुरुषोत्तमा, अनुपम्य ऐकिला जी महिमा, तरी पुढील परिसावे नेमा, कवणे परी आचरावे, कवण उद्धरोणी गेला. आणखीन कुणाकुणाचा उद्धार झाला देवा? कवणे नेम असा साधिला. असा कोणता नियम केला की जेणेकरून त्याच्या जीवनामध्ये सगळ्या पापांची धुनी झाली? हे भगवंतानी ऐकलं आणि भगवंत म्हणतायत, हे लक्ष्मी, मेरू सिंधो तु नगरी, वर्तते बहुविस्तरा, नामना शिवपुरी ख्याता, शिवस्याति प्रिया सदा. मेरू तळाची ठाई जाण, शिवकांची नगरी विस्तीर्ण, ब्रह्म समुदावो परिपूर्ण, अध्ययन घरोघरी. शिवकांची नावाच्या नगरामध्ये ब्राह्मण समुदाय राहत होता. घरोघरी वेदाचं अध्ययन. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे. तिथे चारही वर्णांचे लोक आपल्या स्वधर्म आचरण करून भगवंताची सेवा करतायत. वेद मर्यादा नुल्लंघिती, कुणी वेदांची आज्ञा मोडत नव्हतं. अशी परम पावंती नगरी. त्या नगरीमध्ये एक सेवक राहत होता. ज्ञानार्जनाची साधना जमली नाही, क्षात्रतेज मिळवता आलं नाही, व्यापार करता आला नाही, म्हणून जे जमेल तिथे त्या त्या ठिकाणी सेवा करून, सेवाभाव सांभाळून यांनी आपला उदरनिर्वाह करावा. आता मंडळी, एक गोष्ट महत्वाची असते, आपण करतोय काय यापेक्षा किती श्रद्धेने, प्रेमाने आणि किती आपला शुद्ध भाव ठेवून आपण आपलं कर्म करतो ह्याला फार महत्व आहे. याच्यात काहीही कमी काहीही जास्त नाहीये. ज्याची ज्याप्रमाणे बुद्धीची म्हणा, शरीराची म्हणा, व्यवसायाच्या चातुर्याची म्हणा, कला अवगत असेल त्याप्रमाणे तो साधना करणारच. पण हे काही जरी जमलं नाही तरी सेवाभाव का होईना तो मात्र उत्तम असावा. कारण आजकाल आपण पाहतो सेवाभाव फार दूषित झालाय. प्रत्येकाला आपण एका वेगळ्या पदावर असावं वाटतं. पण मला सांगा, असं कसं शक्य आहे? महाराज फार सुंदर सांगायचे. महाराज म्हणायचे, गाडीच्या चारही चाकांमध्ये सारखी हवा पाहिजे, कमी जास्त असून उपयोग नाही. प्रत्येकाने आपलं कर्म हे उत्तमच केलं पाहिजे, तर गाडी चालणार ना. तर हा धर्माचा, ज्या धर्माचे हे चार मुख्य अंग आहेत आणि या मुख्य अंगानेच हे कार्य पूर्ण होणार आहे. त्यामुळे कमी आणि मोठं, लहान, कोणी जास्त असं नाहीच आहे. मग त्यांनी आपला सेवाभाव फार तन्मयतेने सांभाळायचा. बरं, तो तसाच, त्याची बायको सुद्धा तशीच. तयाची भार्या पतिव्रता पूर्ण, नुल्लंघे कदा पतिवचन, तेही विप्र सेवा करून जाण, कुटुंब रक्षण करिता ती. चाललाय, उदरनिर्वाह चालू आहे, सेवाभाव उत्तम आहे. एक दिवस या उपरी एके दिनी, मलमासे संधी जाणून, विप्रमेळात एक क्षणी, स्नानाला गुणी चालला. अधिक मासाच्या निमित्ताने गावातली सगळी विप्रमंडळी समुद्र स्नाना करता चालली आहे. गोकर्ण महाबळेश्वराच्या दर्शना करता चालली आहे. हे या सेवकाने त्याच्या पत्नीने पाहिलं. हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, आपण चांगली गोष्ट करायला चाललात, आम्हाला बरोबर घेतलं तर फार बरं होईल. आधी हिने नवऱ्याला विनंती केली आणि दोघांनी मिळून त्या विप्रांना विनंती केली. या लागे प्राणनाथा पाही, विप्रा सांगाते चला सर्वही, दान धर्माते धनते नाही, जरी आपल्याकडे धन नसलं तरी परी करू देह पवित्र, किमान आपल्या या नरदेहाचं तरी सार्थक करू. कारण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस ज्या संगतीत राहतो ना, त्या संगतीचे विचार त्याला आपोआप कारणीभूत ठरतात त्याचं जीवनशैली घडवण्यासाठी. माझे आजोबा लहानपणी एक छान गोष्ट सांगायचे. ते सांगायचे की एक राजा होता. दुपारच्या वेळेला तो आपल्या नगरीत काय चाललंय म्हणून बघण्यासाठी वेषांतर करून निघाला. एका दाराहून जात असताना दाराशी बांधलेल्या पोपटाने राजाला अपशब्द बोलायला सुरुवात केली. राजाला वाईट वाटलं आणि तिथून पुढे गेल्यावरती एकाच्या दारात बांधलेल्या पोपटाने राजाचं आगंतव्य महाभाग स्वागत केलं. राजाने विचार केला, जेव्हा आपल्या महालात परत गेला, दोघांच्याही मालकाला बोलावलं. तेव्हा राजाच्या लक्षात आलं की एक जण होता तो कायम चोरी चपाटी हाना मार्या करायचा आणि दुसरा जो होता ज्ञानदानाचं काम करत होता. मग राजाच्या लक्षात आलं की अरे, हा त्या पोपटांचा दोष नाहीये, हे ज्यांच्या घरी राहतात त्यांच्या संगतीमुळे
त्यांची अवस्था ती झाली आहे. म्हणून राजाने विद्वानाचा सत्कार केला तर चोराला कैद केलं. असा असतो संगतीचा परिणाम. यासाठी शास्त्रकारांनी फार छान वचन म्हणलंय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. याच्यासाठी चांगल्यांची संगत घडली पाहिजे. चांगल्यांच्या संगाने चांगलंच होतं. आपल्याला एकनाथ महाराजांचा अभंग सुद्धा माहिती आहे. चंदनाच्या संगेत बोरी बी घडल्या चंदन झाल्या. बोरींना सुद्धा चंदनाचा सुवास केवळ संघाच्या परिणामाने होतो. मंडळी, हे होते सेवक, पण ज्ञानी लोकांच्या संगतीत गेले आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. यांच्यासोबत 1 महिनाभर गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राच्या यात्रेला गेले. आणि तिथे गेल्यावर काय हो मंडळी, नित्य करीते स्नान दानास, यात्रा राहिली 1 मास, विप्रासवे क्षुद्र हि स्नानास, स्त्रिये सयेत जातसे. रोज जे हे करतायत ते पाहून पाहून हे दोघही नवरा बायको करतायत. मौन्य न बोलते कवणासी, नक्त राहती उपवासी, सायंकाळी सारिती भोजनासी, नित्य नेमे वर्तत. 1 महिनाभर हे सुंदर काम केलं. आणि काय हो मंडळी, खरंच एखाद्याची लगन असते, मग संचय होतो धनाचा. महिनाभर हे सगळं करत असताना काड्या वेचण्याचं जे काम केलं, काड्या विकण्याचं जे काम केलं रानावनातल्या, त्याच्यातून जे काही धन उत्पन्न झालं, त्या उत्पन्नामध्ये यांनी यथास्थित आपण केलेल्या महिन्याभराची व्रताची सांगता केली. भगवंताच्या कृपेने हे सगळं घडून आलं. आणि मग आशीर्वाद म्हणून मंत्राक्षरा मिळाल्या की जे व्रत केलं त्याचा आशीर्वाद मिळव. ते पुण्य गाठीशी घेतलं आणि घराकडे यायला निघाले. रस्त्यामध्ये मंडळी, तव नवल वर्तले तय क्षणी, रात्र झाली 1 यामिनी. मध्यरात्र होत आली तव 1 पिशाच मार्गस्थानी, उभा येऊन ठाकला. या दोन्ही पती पत्नींच्या सेवकांच्या समोर 1 पिशाच येऊन उभं राहिलं. ते पिशाच विक्राळ वदन भयंकर, लंबा बाहो विशाळ शरीर, मुख पसरोणी क्षुधातुर, धावला समोर ग्रासावया. त्याला पाहिलं. ह्या दोघांनी हात जोडले. म्हणे, महापुरुषा तू कोण आहेस तू? कशासाठी आला? त्यांनी पाहिलं, मी पिशाच आहे, क्षुधेने पिडलोय, कितीतरी पाप केलं. यांनी पाहिलं, बाबा काय पाप केलं तू असं की ही तुझी अवस्था झाली? त्यांनी पाहिलं, काय सांगू? एरू म्हणे, ऐक स्वामी राजा, पूर्वी मी क्षेत्रवंशी राजा, मी राजा होतो, पराक्रमी होतो, तेजपुंज होतो, पण हे सगळं असून उपयोग काय? मंडळी, आहे खूप, त्याचा उपयोग नाही. हे सगळं असताना त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आपरणेने सर्वथा, पण बुद्धी नव्हती ना व्यवस्थित. माझ्याजवळ संपत्ती होती, पण त्याचा गैर उपयोग मी केला, प्रजेला त्रास दिला. त्यांच्या शापाने मला क्षयरोग झाला. दान धर्म केला नाही, अतिथी अभ्यागतनेने काहीही केलं नाही. जीवनामध्ये जन्माला येऊन द्रव्य असोनी माझे पदरी, मी तव तीर्थदान न करी. सगळं बरोबर असताना सुद्धा सरली आयुष्याची दोरी, नरक आघोरी टाकिले मग. आयुष्य संपलं ते तर थांबत नाही ना. आपण द्रव्य साचवून ठेवू शकतो, पण आयुष्य नाही हो. को विश्वासा पुन्हा श्वासा. उद्याचा श्वास आपला आहे की नाही माहिती नाही. आणि मग एक दिवस मरण तर निश्चित आहे. सगळे गेले, कोणी कोणाचं नाहीये. तुकाराम महाराज म्हणले तसं, बाबा रे, जीवनामध्ये नको नको मन गुंतू माया जाळी. म्हणा, माया जाळात गुंतू नको. का? काळ आला जवळी, ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय पाप. कोणी सोडवणार नाही. सोडविना तुझ्या देशीची चौधरी, अनेक व्यापारी भली भली, कोणीही सोडवू शकत. तू का म्हणे, तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून नको नको म्हणा, गुंतू मायाजाळ. या मायाजाळात गुंतण्यात अर्थ नाहीये. जे आपल्या जवळ आहे त्यातनं हित ते करावे. देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करण्यामध्ये स्वतःला कृतार्थ समजावं. खूप फिरलो ऐसा मी फार पस्तावलो, शेवटी रवरवी पडता झालो, तेथे बहुत जाचावलो, कुसुमसलो अंतरी.
खूप त्रास झाला, पण करणार काय? एकदा वेळ निघून गेली, एकदा दिवा विझून गेला, तेल घालून उपयोग काय? आता एवढा उपकार माझ्यावर कर बाबा. सुकृत बांधे आपुले पदरी, चुकवी माझी जन्म मरण फेरी. थोर उपकारी पुढे माझ्यावर उपकार कर आणि मला या पिशाच्य योनीतून बाहेर काढा. आणि मग काय हो मंडळी, या सेवकांनी महिनाभर जे पुण्य केलं होतं त्या पुण्यातून सांगितलंय की मी 7 दिवस जे पुण्य आचरण केलं, हे 7 दिवसाचं पुण्य तुला अर्पण करतो. महिन्याभरातल्या 7 दिवसाचं पुण्य दिलं, ते उदक पडता प्रेत हस्ती, ते उदक हातावर पडलं त्या प्रेताच्या, तेथे आश्चर्य झाले श्रोती. अवधारा हो परमप्रीती. महापातकी उद्धारला, महापातकी असताना त्याचा उद्धार झाला 7 दिवसाच्या व्रताचरणाच्या फळाने. मंडळी, केल्याने होत आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. समर्थ म्हणतायत ना, ते काही उगाच नाही. हळूहळू हळूहळू बनत बनत बन जाए. एक दिवस का होईना, वक्त आवेगा ऐसा कभी ना कभी हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चलो. असा विश्वास महत्वाचा आहे. आणि कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. जीवनामध्ये करत राहावं. नाही महिना, 15 दिवस, नाही 7, 3 दिवस, 1 दिवस का होईना, कोणत्याही प्रकारे फक्त शुद्ध भाव अंतःकरणामध्ये ठेवून जेव्हा आम्ही ही व्रत वैकल्य करतो, तेव्हा भगवत कृपा आम्हाला प्राप्त होतीच. मंडळी, आज तरी आपल्या हातामध्ये अजून 11 दिवस आहेत. येणाऱ्या 11 दिवसामध्ये सुद्धा आपण हे धर्म कर्म करू शकतो. आपल्याला जे माहिती आहे ते अनेकांना सांगू शकतो आणि कल्याणाचा मार्ग सुखकर करू शकतो.